बरं ऐक ना आता आहे ना हे काम करून लय कंटाळा आला बरं का मी काय म्हणतोय आपलं एक प्रोफेशनलच करावं किती काय दिवस करायचं? एक कंपनीचं हे आलं मला प्रपोजल आलं मला वाटतं ते ॲक्सेप्ट करावं वाटतं त्यांचं म्हणजे कसं की किती दिवस आपण ह्यातच घालायचं नाही बाबा किती असं मग बारीकच जीवन जगल्यानं जगायचं काहीतरी आता आपण आलेलं इकडे नाही किती दिवस झालं मग पेमेंट वगैरे चांगलं देत असेल तर मग करायला काय हरकत तेच मला वाटतंय मी दुसरं काय नाही काय करते तू इथं काय करते किती बोलावलं का अरे तुम्ही कसं काय आले इथं? कोण आहे ह्यो? म्हणजे हे कोण आहे बुटरून सॉरी काय सॉरी मी अगोदर मी हे कोण लागलंच नाही कोण आहे काय काय करता तुम्ही इथं काय करतोय म्हणजे किती दिवस झालं तुला नवऱ्यासोबत आहे मी माझ्या शिव नवरा होय मग मग तुला लाज माझ्यावर वाटते काय का? बोलू नको बरं का दादा अरे शिव बघ किती भारी होता त्याला काय करू मग भारी होत कोणत्या अँगली बारी येऊ सगळ्याची अँगल भारी तू काय काम करतो ऐ गॅरेज आहे त्याचं काय करतो गॅरेज आहे गॅरेज आहे स्वतःच स्वतःच गॅरेज आहे मग अरे गॅरेज मध्ये रोज काळे कपडे करून घेतो ते बघ शेट वन तिकडे हिंडतोय पण मला आवडतच नाही ना दादा तो आवडत नव्हतं म्हणून तर मी तुला पहिले माझं लग्न लावून दिलं असं कशाला पळून गेले असते ह्यो आवडतोय काय कसं काय असं ना माझा नवरा आता नीट बोल फक्त होता मला बरं ए अरे थांब ना तू कुठे तिथं भाऊ बोला आणि तू कधी मध्ये मध्ये वळवळ गोवा तुला तर तिकडे एक मिनिट किती पगार आहे तुला 5,000 5,000 काय व्हायचे तुझं काय होतंय म्हणजे विचार करा दादा 5,000 महिन्याचा नाही मग दिवसाचा आहे दिवसाचं आहे का हा. बरं आता ही तू असं केलं सगळ्या गावात किती चव गेली तिकडं येतो ना फॉर्च्युनर घेऊन समजा तुमची चव उजळून निघी आमच्याकडे पण काही कमी नाही फॉर्च्युनर याची गरज नाही टेन्शन ना घेऊ रेंज रोवर घेऊन येतो मग तर बस ना माझा आता ही बड्या बड्या आता तुमच्या घरी हा ना कळलं का अरे तुझ्या घरी आण तिकडं आणि तू माझ्या लग्नाचा विचार केलाय का आता कसं लग्न होईन त्याचं होईन का माझं होईन का मला त्याच्याशी काय घेणं देणं आहे? स्वतःच फक्त बघितलं माझं मेवणे भाऊ ए, टेन्शन घेऊ. गप बोलायचं नाही गप बस 2 मिनिटं तू तुमच्यासाठी पोरगी मी आणणार हा हिथून गेलं की घरी तुमच्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला पोरगी आणणार तुमच्यासारखं नाही आम्हाला करायचं तुमच्यासारखं करायचं असतं तसं इथं नाही. केलं असतं तू काय गप्पा मारतोय टाक्याला पाण्यात घे चल घेऊन याला घरी घेऊन चल ए तू कोण आहे रे मध्ये मध्ये बोलायला शांत राह तू तू शांत राहा होणारा नवरा आहे तुझा नीट. ए, तू बघ ह्याच्याकडे चल मी हिला घेऊन जातो घरी जा. निघा आता तुमच्याकडे रस्ता आहे हे बघ दादा सरळ निघायचं डायरेक्ट गाठायचं श्रीगोंदा ही अरे गपला का हे आम्हाला मान्य होईन का तुम्ही केलं ही दादा हा? ही कोण आणलेला टाकणं आधी 2 मिनिटं निभा- मान्य होईन का आम्हाला कापून टाकते दोघाला पण उसात मी समजून सांगते ना काय समजून सांगते 2 महिने इकडे घराच्या बाहेर राहून अरे काय कमी दादा पगार काय पाणी आहे चांगलं. त्याच्याकडे बस मी सुखी आहे ना बस झालं तुझं सुख दिसतंय ती त्याकडे बघूनच मी सुखी आहे ना दादा बस ना तू काय फॉर्च्युनरच्या गप्पा मारतो 80,000चा सालू घेतला होता मी तिच्यासाठी लग्नासाठी मग दिना आणून पैसे देऊन टाकतो मी तुला अरे काय घरीच करायचं? ठेवलंय मी आणलंय का सोबत बरं जाऊन बाकीचं चल तू घरी गेला बघू आणि तुझं काय आहे ना तुझं नाव पत्ता तुला देऊन ठेवतो तिथं घरी ये करतात बघू काय आहे ती चल तू अरे दादा यांना पण काय- घेऊन काय- चल ना काय ती ना मागून चल तू चल ना पुढे आम्ही- नको, आम्ही नको, दोघं सोबत, सांगतो. सोबत. आम्ही दोघं सांगतो काय प्रॉब्लेम ए जा घेऊन तिला जा हे चल तुला लय वळवळ करू नको नाही